गुड आफ्टरनून एव्हरीवन. ऑडिओ व्हिडिओ फक्त क्लिअर आहे का? रिप्लाय द्या. ऑडिओ व्हिडिओ इज क्लिअर. Okay. So let us start the new point of your that is coordination compounds. आता या टॉपिक मध्ये जो इम्पॉर्टंट पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता तो हा आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. त्याच्यामध्ये कुठले कुठले सब टाइप्स आहेत त्याचे एक्झाम्पल्स दिले. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, बट बिफोर दॅट काय काय आयसोमेरिझम या पॉइंट मध्ये बघितलं एकदा कव्हर करूया आणि पुढच्या पॉइंट जाऊया. So in case of isomerism, the compounds having same molecular formula but different structural formula, such phenomenon is known as isomerism. But the constituent compound as a isomers. Okay, हे दोन पॉइंट्स आहेत. सेकंड आपण असं बघितलं होतं की इन केस ऑफ isomerism concept सगळ्यात पहिला पार्ट बघितलेला according to geometry they possess square complexes as well as octahedral complexes shows somewhat type of isomerism, and another tetrahedral complexes does not show that type of isomerism. So कुठला isomerism आहे? Geometrical isomerism, and last one is nothing but your ऑप्टिकल आयसोमेरिझम. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये काय बघितलेलं? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये एक लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिला पार्ट असतो तो म्हणजे सिस अँड ट्रान्स. सो सिस म्हणजे काय बघितलेलं? सेम टाइप्स ऑफ लिगँड सेंट्रल मेटल ॲटम सेम साइडला प्रेझेंट असते. रिपीट करतो मी काय सांगितलं. सिस टाइप आयसोमेरिझम मध्ये आपण असं बघितलं होतं सेम टाइप ऑफ लिगँड अटॅच टू सेम साइड ऑफ द सेंट्रल मेटल ॲटम. सिमिलरली इन केस ऑफ अ ट्रान्स आयसोमरला काय सांगावं लागेल? same type of ligand attached to the either side or different side of the central metal atom. So such compounds are considered as a cis and trans isomers. Okay. Next part आपण असा बघितला होता ज्याच्यामध्ये मीन्स आपण असं कन्सिडर करतो की ऑप्टिकल आयसोमेरिझम, डेक्स्ट्रो अँड लिव्हो आयसोमेरिझम. ओके. सो इन केस ऑफ डेक्स्ट्रो अँड लिव्हो आयसोमेरिझम बॅक साइड असा पार्ट बघितला. ओके. सो दॅट इज डेक्स्ट्रो अँड लिव्हो मीन्स व्हॉट? जर समजा लेफ्ट हँड साइडला किंवा जर समजा त्याची मिरर इमेज तुम्ही जर घेतला मीन्स इनॅन्शिओमर्स आपण कन्सिडर करतो. जर तुम्ही त्याची मिरर इमेज घेतला तर सेम कंपोनंट सेम साइडला मिळतात, बट सेंट्रल ॲटमच्या साइडला लेफ्ट साइडला जो लिगँड असेल तो इमेज मध्ये राईट साइडला मिळेल. ऑब्वियस आहे ते. जर तुम्ही तुमच्या मिरर समोर घरामध्ये जो मिरर असतो त्याच्या समोर जर उभे राहिला तर तुम्हाला कसं दिसतं? तुम्ही जर लेफ्ट हँड साइड वरती केला असा हात वरती केला तर तुम्हाला तिथे दिसतं राईट हँड साइड दिसतो. मध्ये आपण डिफाइन किंवा सेग्रीगेट करू शकतो. आणखीन एक लास्ट बघितलेला बघा. इन केस ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस आपल्याला सिस ट्रान्स तर म्हणजे दोन जॉमेट्रिकल किंवा इनॅन्शिओमर्स मिळतात, बट त्याचा एक ट्रान्स आयसोमर सुद्धा मिळतो ज्याची मिरर इमेज घेतल्यानंतर सेम एलिमेंट मिळतो. म्हणजे नंबर ऑफ इमेजेस की नंबर ऑफ आयसोमर्स किती मिळतात ते मिळतात. इथपर्यंत आपण बघितलेलं. आणि स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्सेस टाइप ऑफ आयसोमरिझम इंडिकेट नाही करते. याचं रिझन काय? दोन वर्ड सांगितलेले AOS and POS. पोझिशन दॅट इज द सेंटर ऑफ सिमेट्री COS किंवा ऍक्सिस ऑफ सिमेट्री AOS या फॉर्मॅट मध्ये तुम्ही असं कन्सिडर करता. सो द नेक्स्ट पॉइंट इज इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. ओके. सो टुडे वी विल स्टार्ट द न्यू पॉइंट दॅट इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि हा पार्ट पेपर मध्ये इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. जर त्याची एक्झाम्पल्स बघितलं तर ती पेपर मध्ये येतात. आता तुम्हाला काल मी जी PDF सेंड केली ग्रुप वरती बघा 25% रिड्यूस सिलेबसचा जो पार्ट आहे तो 25% रिड्यूस केल्यानंतर आता एकाने मला डाऊट असं विचारला आपल्याच एक क्लासची मैत्रीण आहे की जिने असं डाऊट विचारला होता 5.1 मध्ये तुम्ही असं जर मेन्शन केलेलं असेल म्हणजे आहे PDF मध्ये की करेक्ट आहे 5.1 हा पॉइंट जर समजा त्यांनी ओमिट केलाय तर मग त्याच्यामध्ये 5.1.1 5.1.3 हे करायचे का? तर नाही करायचे. जर टोटल 5.1 जर तिथे दिलेलं असेल त्याच्यामध्ये हे पॉइंट्स आहेत ते नाही करायचे. ओके. पण हा डाऊट कधी येऊ शकतो जर आपण त्यातले काही क्वेश्चन्स घेतले असले तर, म्हणजे त्यातले काही पॉइंट्स घेतले असतील तर. त्याचं मी एक्झाम्पल पण तुम्हाला दिलं होतं. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा जो टॉपिक आपण कव्हर केला त्याच्यामध्ये युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा एक छोटासा पॉइंट आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं 2 मार्क्स साठी युजेस ऑफ इनर्ट गॅसेस त्या टॉपिक साठी करा प्रिपेअर ऍज मीन्स युजेस ऑफ इनर्ट गॅसेस साठी सी ब्लॉक एलिमेंट. आणि त्याच्या पुढे हा जर पार्ट बघितला युजेस ऑफ फ्रेऑन वगैरे असा काहीतरी क्वेश्चन आहे युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट. जर तो पार्ट जातोय तर लक्षात ठेवा त्या सबस्टिट्यूटेड पार्ट दुसरा काहीतरी येणार. मीन्स जर समजा त्या टॉपिकचं वेटेज 7 मार्क्स आहे 70 मार्क्स साठी 7 मार्क्स टॉपिकचं वेटेज आहे. टॉपिकचं वेटेज त्यांनी कमी नाही केले. टॉपिकचं वेटेज तेवढंच ठेवलंय बट तो पॉइंट ओमिट केला म्हणजे एक्झामिनरच्या टेंडन्सी मध्ये तो पॉइंट नसेल पेपर सेट करता.
हे लक्षात ठेवा. शक्यतो पेपर वरती किंवा तुमच्या टेक्स्ट बुक वर, तुमच्या नोट्स वरती मार्क करत चला, क्रॉस मार्क करत चला. याच्यापेक्षा वेगळं आपण काय करू शकतो, ते सगळं काही फाडून टाकायला नको. जेवढा पार्ट आहे तेवढा त्याच्यावरती क्रॉस मार्क करा, ते रीड करू नका. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स म्हणजे आता अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड नावाचा मी जो टॉपिक घेतलाय त्याच्यामध्ये मी तसे एक्स्ट्रा पॉइंट्स घेतलेले नाही. करा तुम्ही डिस्टिंग्विशिंग टेस्ट ऑफ अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड हा एक पॉइंट होता जो मी घेतला नव्हता, मला माहिती होतं की हा जाणार, सो तो तसंच गेलेला आहे. अमाइन्स मध्ये पण तसंच झालंय. अमाइन्सच्या पार्टला शेवटच्या पार्टमध्ये युजेस ऑफ अमाइन्स, डायझोटायझेशन मेथड्स वगैरे हा जो कपलिंग रिएक्शन करायचा पार्ट आहे तसा आहे. पण पुढचा जो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन वाला एक्स्ट्रा पार्ट होता, युजेस ऑफ अमाइन्स होता, काढून टाकला तो पार्ट, तो मी घेतलाच नाहीये. इव्हन मी तुम्हाला नोट्स सेंड करताना पण ते दिलाच नाहीये. तो तुमचा वेळ टाइम वेस्ट नाही गेलाय, प्रॉपर प्रिपरेशन झाले. टाइम वेस्ट कुठे जाऊ शकतो असं मला वाटलेलं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, तो म्हणजे डी एंड एफ ब्लॉक एलिमेंट. आपला आता जो टॉपिक चालू होता आणखीन त्या डी एंड एफ ब्लॉक एलिमेंटच्या टॉपिक मध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल नावाचा मी एकच पॉइंट घेतलाय बघा. जर तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला असं सांगितलं होतं, ज्यावेळी एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल हा टोटल पॉइंट मिनरल ओव्हर आणि त्याची एक्झाम्पल आठवतंय का बघा. चॅल्कोसाइट, चॅल्कोपायरेट, हेमेटाइट बघितलं आणि झिंक प्लेट, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ओव्हर्स ऑफ कॉपर, त्याच्यानंतर Zn आणि तुमचा Fe इथपर्यंत आपण बघितलं. आणि नेक्स्ट कुठला पॉइंट स्टार्ट करावा, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. का डायरेक्ट इनर ट्रान्झिशन एलिमेंट, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स किंवा आयसोलेशन ऑफ मेटल का नाही घेतला, कारण तो 25% पार्ट मध्ये रिड्यूस झालाय. आता ज्या की एवढं मला कन्फर्म अगोदर माहिती होतं आणि ऍज इट इज तेच पॉइंट्स आहेत, म्हणजे तो मधला पार्ट तुम्ही नाही केला तरी चालेल. म्हणजे ब्लास्ट फर्नेसची डायग्राम वगैरे टेक्स्टबुक मध्ये दाखवलेली आहे, तो क्वेश्चन नका करू. सेम गॅलेना नावाचा एक ओव्हर आहे, तो गॅलेना नावाचा ओव्हर कुठल्या एलिमेंटचे एक्सट्रॅक्शन करतो नावाचे क्वेश्चन प्रीवियस पेपर मध्ये टाकले किंवा तुमच्या क्वेश्चन बँक मध्ये टाकलेले आहेत, पण ते पार्ट तुमच्या 25% मध्ये रिड्यूस झालाय. ऑब्विसली तो पार्ट नाही येणार. ओके, सो तुम्ही त्याच्याबद्दल काही टेन्शन घेऊ नका की मग तो मधला पार्ट सोडला तो कधी घेणार. आता आपलं जेवढं झालेलं आहे ते टू द पॉइंट आणि अप टू मार्क झालंय. आता झालंय तर ते ऍडिशनल झालंय. आता ऍडिशनल कशामध्ये झाले, बायोमॉलिक्युल टॉपिक मध्ये. बायोमॉलिक्युल्स मध्ये मी प्रायमरी, सेकंडरी, क्वार्टरनरी स्ट्रक्चर टेक्स्ट बुकचे झेरॉक्स तुम्हाला मी फोटो सेंड केले होते, जर आठवतंय का बघा. आय थिंक लॉक अँड की, ओके, ते मेकॅनिझम ऑफ एन्झाइम ऍक्शन, टेक्स्ट बुकचे जे जे फोटो सेंड केलेले आहेत प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी स्ट्रक्चर, ते सिलेबस मधून काढून टाकले गेले. मग आहे काय, ओनली प्रायमरी स्ट्रक्चर आहे. सेकंडरी, टर्शरी आणि क्वार्टरनरी स्ट्रक्चरचं जे आपण एक्सप्लेनेशन बघितलं होतं ते नाही. ओके, सेकंड थिंग पार्ट, पिरिमिडीची स्ट्रक्चर्स ड्रॉ केली होती. ऍडेनिन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन, युरॅसिन याची स्ट्रक्चर्स ड्रॉ करून मी तुम्हाला नोट्स मध्ये दिलेली ती नाहीये. ओके, सो प्लीज जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून किंवा तुमचं जर नीटचं प्रिपरेशन चालू असेल त्यासाठी ठीक आहे, पण स्टेट बोर्ड साठी त्याला वेळ घालवू नका. त्यामुळे आता याच्या पुढच्या सगळ्या पॉइंट्स मध्ये किंवा सगळ्या युनिट टेस्ट मध्ये किंवा प्रॅक्टिस टेस्ट मध्ये, येणाऱ्या टेस्ट मध्ये फ्रायडेच्या, त्याच्यावरती मी क्वेश्चन टाकणार नाही. ओके, सो प्लीज लक्षात ठेवा, ते क्वेश्चन्स ओमिट करा, सोडून द्या आणि पुढचं प्रिपरेशन करा. तुमचा टाइम वेस्ट होणार जाणार नाही, तो टाइम तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टसाठी द्या. ओके, सो आता आपण स्टार्ट करूया स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा पार्ट. So they possess different linkages among their constituent atoms and chemical formula is the same. बघा मी काय म्हटलंय, different linkages among the constituent atoms. याचा अर्थ काय, समजा कार्बोनिल CO लिगँड आहे, मी हे एक्झाम्पल्स घेतले पण त्याच्यासाठी आधी सिंपल आयसोमेरिझम बघूया. CO हा मी एक सिंपल मेटल ॲटम घेतला आणि इथे कन्सिडर करूया हा कोबाल्ट कॉम्प्लेक्स. आणि इथे मी म्हटलं कार्बन मोनॉक्साईड घेतलंय. अजिबात कन्फ्युजन नको, CO2 आणि इथे CO8 होते तर CO10 द्यायचे होते असं काही सांगायचं नाही मला. ओके, हा तुमचा आहे कोबाल्ट आणि हा आहे कार्बोनिल. म्हणजे याच्यामधला डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे स्ट्रक्चर ऍक्च्युअली असेल कसं, सगळ्यात पहिल्यांदा एक कोबाल्ट कॉम्प्लेक्स असेल, दुसरा कोबाल्ट कॉम्प्लेक्स असेल, त्याला CO8 मॉलिक्युल्स अटॅच असतात. ते कसे असतील, हे दोन झाले. आता जरा चेक करा. these are the center ब्रॅकेट मध्ये दिले, जी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये त्याला आपण स्क्वेअर मध्ये जे दिलेले आहे त्याला आपण कन्सिडर करतो सेंट्रल मेटल आयटम. आणि रिमेनिंग जे कोण आहेत त्याला लिगँड. कसं कशावर लिगँड असं म्हणायचं, बिकॉज इट कॅन इझिली डोनेट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा जे डोनर आयटम्स असतील त्याचे स्वतःच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ते काय करत असणार, इंडिकेट करत असणार. या केसेस मध्ये फक्त जे मिडलला जे आहे त्याला ब्रिजिंग कार्बोनेट्स असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे, पण लिंकेजेस डिफरंट आहे. हा CO इथे असायला पाहिजे होता पण प्रॅक्टिकली तो तसा नाहीये.
त्याला आपण कन्सिडर करतो स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. म्हणजे एक्सपेक्टेड आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, but structural formula is different, linkages are different, but chemical formula is nothing but a structural isomerism. आता पेपर मध्ये हे येईल का? नाही, पेपर मध्ये याच्यापैकी क्वेश्चन्स येणार आणि जे मी बोर्डवर घेतले तेच तुम्ही द्यायचे, बाकी का आणि कशाला हे काय विचारायचं नाही मला. रिझन काय, त्यातलेच क्वेश्चन्स तुम्हाला ऍज इट इज एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये, ओके, एक्झाम्पलच्या फॉर्मॅट मध्ये मीन्स एक्झाम्पल ऑफ ही सगळ्या सगळ्या रिएक्शन्स देतील, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ. लक्षात ठेवायचं अशा वेळी पेपर मध्ये आपल्याला हे एवढं वाढवून का देतात किंवा जायला पाहिजे. ज्याचं स्मार्ट वर्क आहे, जो प्रॉपर प्रिपरेशन करून गेलाय, त्याला ते बघितल्यानंतर आयडेंटिफाय करताना कुठला आयसोमर आहे. मग त्या कशा ट्रिक्स आहेत थोड्या फक्त बघूया. क्वेश्चन्स जर आले तर बीएसए किंवा एमसीक्यू मध्येच येईल. जर 4 मार्क्स साठी क्वेश्चन आला तर फुल लेंथ क्वेश्चन असेल, लिंकेज, आयसोमर, सॉल्वेट, कोऑर्डिनेशन आणि आयोनायझेशन तुम्ही एक्सप्लेन करा विथ एक्झाम्पल 4 मार्क्स साठी. बट मला नाही वाटत 4 मार्काला विचारतील, कारण या टॉपिकचं जर वेटेज आणि अदर टॉपिकचं वेटेज जर बघितलं पेपर 2 चं, तर डी सेक्शन साठी सुटेबल नाही हा टॉपिक. ओके, तो हा टॉपिक डी सेक्शन किंवा सी सेक्शन साठी सुटेबल आहे. सो स्टार्ट करूया. पहिला पार्ट आहे आपण लिंकेज आयसोमर्स. लिंकेज आयसोमर्स मध्ये काय केलंय, एक्झाम्पल वरनं जाऊया, मग एरिया आपोआप समजते. CONH3 5NO2 2 CONH3 5ON, ऑब्वियसली अँड म्हणजे these are the isomers of each other. ओके, आणि त्या आयसोमर्स कसले आहेत, लिंकेज आयसोमर. आता आयडेंटिफाय कसं करायचं लिंकेज आयसोमर्स मध्ये? आता NO2 पण असावी. Okay, this is the actual structure of NO2. Lone pair of electrons present on oxygen. Here, lone pair of electrons are present on oxygen as well as minus charge. Means electron density of oxygen number 2. हा जर oxygen number 1 ने consider केला, तर oxygen number 2 ची electron density as compared to electron density of oxygen number 1 is higher. Okay, याची electron density याच्यापेक्षा higher आहे. But जर stability चा विचार केला तर oxygen 1 is more stable than that of the oxygen 2 because it carries some charge and it is a neutral species. So obviously neutral असणार तो काय असणार आहे, stable असणार आहे. त्याची reactivity, stability is always inversely proportional to reactivity. So in this case there are two donor atoms, but हा जर पार्ट तुम्ही सोडून दिला, ऑक्सिजनचे donor atoms आहेत ते सोडून दिलं, अजून एक donor atom आहे तो म्हणजे कोण, नायट्रोजन. आता हे कसं काय आयडेंटिफाय केलं, as compared to oxygen nitrogen is a less electronegative, no doubt, but nitrogen is also electronegative than that of the carbon atom. So CONH3 5 कार्बोनिल ग्रुपला म्हणजे तुमचा जो कोबाल्ट कॉम्प्लेक्स असेल त्या कोबाल्टला NH3 लिगेंड्स असतील, पण एका कॉम्प्लेक्स मध्ये त्या NH3 ला नायट्रोजन मधला नायट्रो ग्रुप मधला नायट्रोजन आणि एका आयसोमर मध्ये ऑक्सिजन लिंक झालाय. त्याला चेक करा. Means there is a difference in the linkage of the two isomers. That's why they are considered as the linkage isomers of each other. Okay, molecular formula same आहे, chemical formula same आहे, charges same आहे, coordination sphere same आहे, no doubt. लिगेंडची नंबर ऑफ लिगेंड सुद्धा सेम आहे. फक्त काय, त्या एका लिगेंडला अटॅच असणारा जो सेंट्रल एलिमेंट त्याच्या पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये नायट्रोजन डोनर आहे आणि याच्यामध्ये ऑक्सिजन डोनर आहे, याच्यामध्ये नायट्रोजन डोनर नाही. ओके, आता तो डोनर आहे कन्फर्म कसं करायचं, याच्यामध्ये मी काय केलेलं, इथे मगाशी जे CO2 CO8 हे एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये एरो दाखवलेले कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर्म करतात की त्याचं इंडिकेशन आहे. सो इम्पॉर्टंट एवढंच आहे, NO2 मधला नायट्रोजन हा NH3 ला पहिल्यांदा अटॅच असेल आणि सेकंड थिंग मध्ये NO2 मधला ऑक्सिजन हा डोनर ॲटम असेल. म्हणजे हियर देयर इज अ लिंकेज ऑफ another ligand to the first ligand is very different in case of a two isomer, that is CONH3 5NO2 and CONH3 5ONO. So this is a, याला तुम्ही नायट्रो ग्रुप म्हणू शकता, याला नायट्रो नाही म्हणू शकत, याला नायट्राइट म्हणावं लागेल. ओके, कारण या नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट चेंज होऊन जाईल. ओके, सो these are the linkage isomers of each other. Next point is आयोनायझेशन आयसोमेर्स. आता आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये एक लक्षात ठेवायचं, आयन्स जनरेट कधी होतात. सगळ्यात पहिल्यांदा ती एक्झाम्पल समजून झाली पाहिजे. जर एक्झाम्पल समजले तर लिंकेज किंवा थिअरी वाचत गेला तरी समजून जातं. स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आयोनायझेशन आयसोमेर्स. आयोनायझेशन आयसोमेरिझम मीन्स व्हॉट, एखादं पर्टिक्युलर मॅटर समजा एक सॉल्ट आहे, सोडियम क्लोराइड मध्ये सॉल्ट आहे NaCl. जर ते टेबल सॉल्ट मी वॉटर मध्ये ऍड केलं आणि ते वॉटर डिझॉल्व्ह केला, सबस्टन्स जो काय आहे ते सॉल्ट जे आहे डिझॉल्व्ह केलं, तर मला सगळ्यात पहिल्यांदा काय समजेल, मी जे काही सॉल्ट माझं असेल टाकल्यानंतर काय नाही होणार आहे का, नाही, त्याला टाइम लागणार. याचं रिझन काय, त्याच्यामध्ये चार्ज सेपरेशन होतं, म्हणजे डिसोसिएशन ऑफ बॉन्ड बिटवीन Na+ and Cl- and formation of bond between H+ or H-, that is water, and Na+ Cl-. याच्यामध्ये चार्जेस कसे होतील,
अपोजिटली चार्ज असणारे अट्रॅक्शन असेल, याच्यामध्ये अट्रॅक्शन असेल. असे चार्ज सेपरेट करायला पण काहीतरी वेळ लागत असेल ना, तेव्हा मला समजतं की सोल्युबल आहे सबस्टन्स. आता समजा त्याच्यामध्ये मी माहिती आहे मला, मी त्याच्यामध्ये स्टेबल सॉल्ट ऍड केलेलं होतं, स्टर करून ठेवून दिलंय, मार्केटमध्ये जाऊन आलो, परत चेक केलं, आता मला त्याच्यामध्ये सॉल्ट दिसत नाही, याचाच अर्थ त्यातलं सॉल्ट डिझॉल्व्ह झालंय. म्हणजेच काय, चार्ज सेपरेशन जे होतं ते चार्ज सेपरेशन झाल्यानंतर परत नवीन चार्ज पण सेपरेट होऊन बॉन्डिंग जनरेट झालेलं आहे ऑलरेडी. आता मात्र मी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. काय करू शकतो, मला परत त्याच्यामध्ये सॉलिड सॉल्ट आणायचं असेल तर इव्हॅपोरेट करून टाकेन, म्हणजे तेच बीकर गॅसवरती ठेवून देईल, जे काही वॉटर असेल ते इव्हॅपोरेट होऊन जाईल. सॉलिड सबस्टन्स जो असेल सॉल्टचा तो प्रेसिपिटेटच्या फॉर्मॅटमध्ये डाऊन साइडला असेल. ओके, याचाच अर्थ असा सॉलिड सबस्टन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट होता अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा, पण ते कळलं कधी, डिसोसिएशन झाल्यानंतर. मग आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये तेच करायचे. Dissociation of cations and anions takes place in case of ionization isomerism. So in this case, CONH3 5SO4. This is your coordination sphere. जरा चेक करा, ह्याच्या बाहेर जी असते ती आपली सेकंडरी वॅलेन्सी आपण कन्सिडर करतो आणि प्रायमरी वॅलेन्सी म्हणजे तुमच्या कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये असेल. सो CONH3 5SO4Br याचं जर मी स्प्लिटिंग केलं तर हे दोन कोऑर्डिनेशन स्फियरचा पार्ट त्याच्यावरती ऑलवेज पॉझिटिव्ह साइन द्यायचं, रिमेनिंग जे काय असेल त्याला निगेटिव्ह. कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये काय आहे, CONH3 5SO4 ते ऍज इट इज त्याच्यावरती पॉझिटिव्ह साइन दिलं म्हणजे कॅटायन जनरेट झाला. रिमेनिंग आहे Br मायनस, तो त्याच्यावरती हा जर पॉझिटिव्ह असेल तर रिमेनिंग निगेटिव्ह असणारच, त्याला मायनस साइन दिलं. सेकंड, CONH3 5BrSO4 घेतलं, यावेळी काय केलं मी, Br बाहेर जो होता कोऑर्डिनेशन स्फियरचा त्याला आत घेतलं आणि हा जो आतमध्ये होता त्याला मी बाहेर ठेवलं कोऑर्डिनेशन स्फियरच्या. सो CONH3 5Br मी काय सांगितलं, जे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असेल कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये असेल त्याला पॉझिटिव्ह चार्ज द्यायचा ऑलवेज अँड ऑलवेज. सो इथे मी पॉझिटिव्ह चार्ज दिला, रिमेनिंग दिला SO4 मायनस. त्याच्यावरून तुम्हाला समजतं काय, आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये आफ्टर डिसोसिएशन कोऑर्डिनेशन स्फियर कंटेनिंग ऑल एंटिटीज possess overall positive charge on the coordination sphere. आता टर्मिनॉलॉजी मध्ये बघितलंय बघा, ओव्हरऑल चार्ज ऑन द कोऑर्डिनेशन स्फियर, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि रिमेनिंग जी कुठली स्पेसेस असतात त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येईल. ते आयडेंटिफाय कसं करायचं, लक्षात ठेवायचं, लिगँडची एकाच कुठल्या तरी लिगँडची पोझिशन डिफर असणार, याच्यामध्ये एक्झॅक्टली आयसोमर्सची एक्झाम्पल्स कुठली, ही आयसोमर्सची एक्झाम्पल्स आहेत. ओके, these are the ionization isomers of each other. पेपर मध्ये तुम्हाला हे देणार ऑप्शन्स मध्ये, CONH3 5SO4Br and CONH5BrSO4 are the ionization isomers of each other. Why? Because of after dissociation, ionization sphere contain positive charge on itself and remaining entities contain negative charge on itself. म्हणजे दोन पॉइंट्स काय सांगितले, पहिल्यांदा सांगितलं त्याच्यामध्ये लिंकेज डिफरंट असेल, केमिकल फॉर्म्युला सेम, स्ट्रक्चर सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम, फक्त लिंकेज इज डिफरंट. सो लिंकेज आयसोमर्स. आयोनायझेशन आयसोमर्स मध्ये कॅटायन आणि ऍनायन असं लक्षात ठेवायचं. आयन्स कुठले असतात, कॅटायन आणि ऍनायन, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज सेपरेट होतात. सो दीज आर द आयोनायझेशन आयसोमर्स ऑफ ईच अदर. थर्ड केस मध्ये कोऑर्डिनेशन आयसोमर्स मध्ये CONH3 CrCN6. आता दोन कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स एकमेकांच्या साइडला ठेवलेले आहेत, CONH3 CrCN6. मला मिळताना प्रोडक्ट एवढाच मिळणार, लिगँडची पोझिशन सेम राहणार, फक्त सेंट्रल मेटल ऍटमची पोझिशन चेंज. बघा मी काय केलं ते, CONH3 आणि CrCN6 मध्ये NH3 आणि CN तसंच ठेवा, आहे तसंच ठेवा, फक्त इथे CN आहे ना, आपल्याला पाहिजे तिथे CO, मग इथे COCN6 घेतला, हा CR मी इकडे that is the CrNH36 means there is a displacement of a central metal atom rather than that of the ligands in different adjacent coordination sphere. सो पहिल्या कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये जे कुठले लिगँड्स किंवा सेंट्रल मेटल ऍटम प्रेझेंट असेल, तो सेंट्रल मेटल ऍटम फक्त एक पोझिशन त्याची बदलते. आता याच्यासाठी एक लक्षात ठेवा, इट डिपेंड्स अपॉन साइज फॅक्टर ऑल्सो, म्हणजे हे प्रत्येक वेळी होईल असं नाही सांगू शकत. ओके, त्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर किंवा तुमचे जर ट्रान्झिशन एलिमेंट दिले जेव्हा तुम्ही पॅलेडियम आणि प्लॅटिनम ठेवला तर ठीक आहे, पण इथे जर तुम्ही स्कॅन्डियम ठेवला आणि ते प्लॅटिनम ठेवला तर जमीन असतानाचा फरक आहे. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, प्लॅटिनमचा हायर आहे, सेकंड ट्रान्झिशन सिरीज मध्ये तो येतो. सो लक्षात ठेवायचं किंवा मॉलिब्डेनम, टंगस्टन या फॉर्मॅट मध्ये. सो इथे साईज मॅटर करते, त्याला कुठला एक असा आयसोमर आहे की याच्यामध्ये साईज मॅटर करते सेंट्रल मेटल ॲटमची, coordination isomerism. So here coordination site of a central metal atom with respect to ligand is different in both these cases. So that's why such compounds are called as a coordination isomers of each other. Means CONH36 CrCN6 मध्ये लक्षात काय ठेवायचं, सेंट्रल मेटल ॲटम जर एक्सचेंज असेल प्रोडक्ट साइडला
तर लक्षात ठेवायचं इट इज अ कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, अदरवाइज इट इज नॉट कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. म्हणजे CO इथे आहे, इथे CR आहे, इकडे तुम्ही CR घेतला आणि इथे पण जर CR घेतला तर तो कोऑर्डिनेशन आयसोमर असू शकत नाही. ओके, सेंट्रल ॲटम डिपेंड असले पाहिजे, बट लिगँडची पोझिशन चेंज होता कामा नये. पहिल्या कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये NH36 लिगँड असला पाहिजे, सेकंड कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये CN6 हाच लिगँड असला पाहिजे. जर असं असेल तर आणि तर आपण त्याला कन्सिडर करतो कोऑर्डिनेशन स्फियर. ओके, इम्पॉर्टंट आहे, फक्त काय माहिती सिंपल आहे, लक्षात पण पटकन येऊ शकतं. फक्त एक आहे जी मी आता एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत आणि एक्सप्लेन करतोय मी म्हणून तुम्हाला ते समजतंय, पण ज्यावेळी तुम्ही पेपरवर तेव्हा तुम्हाला हे आठवलं पाहिजे. तुम्ही तुमचे मेथड्स असतात म्हणजे काय MG वगैरे घेता, लक्षात ठेवा आपण ट्रान्झिशन एलिमेंट हा टॉपिक आधी का घेतला, कारण ट्रान्झिशन एलिमेंट्स इझिली कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. आपण ते डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मध्ये शिकलोय की दे आर इझी, वी कॅन इझिली फॉर्म complexes with different types of ligands. हे कशावरनं? Because they shows variation in oxidation state. ट्रान्झिशन एलिमेंटच्या ऑक्सिडेशन स्टेटची सिरीज जर आठवत, दुसऱ्या पेजवर मी नोट्स मध्ये तुम्हाला दिली होती स्टेटचं पूर्ण टेबल. सो या फॉर्मॅट मध्ये स्टडी करा. प्रत्येक ठिकाणी कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस मध्ये ट्रान्झिशन एलिमेंट्स घेतलेले आहेत. ओके, ट्रान्झिशन एलिमेंट्स घेतले ते उगाच तरी MgSO4 वगैरे करून आपणच कन्फ्युज व्हायचं नाही. मग आपल्याला Mg आणि Na मध्ये सेपरेशन डिस्प्लेसमेंट होईल की नाही हेच माहिती नसतं. हे का होतं याचं रिझन काय? कारण ते इनिशियल मेटल्स जे सुरुवातीचे एस ब्लॉक मध्ये एलिमेंट असतील किंवा बी ब्लॉक मध्ये एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जनरेट होतातच असं नाही, पण ट्रान्झिशन एलिमेंट्स मध्ये कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस जनरेट करतात. याचं रिझन कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये त्यांना एक्सपेक्टेड असणारी स्पेस अवेलेबल असते आणि ती फिट होते प्रॉपर कंडिशन, आणि त्यांचे जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील, जेवढी त्याची ॲटॉमिक साईज असते, त्या बरोबर ते फिट बसतात आणि त्यामध्ये शक्यतो तेच कंपाऊंड्स यूज करायचे. लास्ट आहे सॉल्व्हेट आयसोमेरिझम. आता सॉल्व्हेंट म्हणजे काय? वॉटर. सो सॉल्व्हेट म्हणजे काय असणार आहे? वॉटरच असेल. सो सॉल्व्हेट आयसोमेरिझम मध्ये काय असणार? नावावरून लक्षात ठेवायचं CrH2O6Cl3. याच्यामध्ये काय होणार? वन ऑफ द एक वॉटर मॉलिक्यूल जो असेल तो तुमच्या कोऑर्डिनेशन स्फियर मध्ये असेल आणि अनदर वॉटर मॉलिक्यूल जो असेल तो कोऑर्डिनेशन स्फियरच्या बाहेर असेल. बघूया काय आहे ते. CrH2O6Cl3 इथे मी घेतलंय CrH2O5 म्हणजे वन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल इज रिमेन. तुम्ही प्रोडक्ट मध्ये घेतलाच नाही. याच्यातनं मी काय केलं, Cl3 मधला कोऑर्डिनेशन स्फियरच्या बाहेर एक जो क्लोरीन आहे, 3 क्लोरीन आहे, त्याचा एक क्लोरीन कोऑर्डिनेशन स्फियरच्या आतमध्ये घेतला, म्हणजे या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये घेतला. म्हणजे काय Cr आहे तसा H2O6 ते मी इथे घेतले 5. वन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल कोऑर्डिनेशन स्फियरच्या बाहेर असेल, एक कोऑर्डिनेशन स्फियरच्या वॉटर मॉलिक्यूल बाहेर ठेवला म्हणजे ती स्पेस वेकंट राहिली असणार ना लिगँडची, तिने या Cl3 मधला एक Cl ऍड केला. ओके, कंप्लीट झाला. आता रिमेनिंग काय? कोऑर्डिनेशन स्फियरच्या बाहेर रिमेनिंग राहिली पाहिजे. बघा जरा चेक करून एवढे आणि एवढे, कारण आपण पण मगाशी म्हटलं ना केमिकल फॉर्म्युला शुड बी सेम. सो Cr झाला, H2O5 आणि H2O6 झाला, Cl3 एक तर बघा नाही एकच झाला, म्हणजे रिमेनिंग Cl काय करायला लागते? बाहेर घ्यावे लागते. सो फक्त हे मॅनिप्युलेट करायचंय. आता समजा त्याचं फर्दर हायड्रेट आयसोमेरिझम येऊ शकतात, फक्त येऊ शकतात. जेवढे नंबर ऑफ वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात तेवढे नंबर ऑफ आयसोमर जनरेट होऊ शकतात. मीन्स आता तुम्ही 5 घेता, पुढच्या याच्यामध्ये काय करा, इथे 4 घ्या, बाहेर H2O2 लिहा. करेक्ट आहे तुमचं, रॉंग नाहीये काही. इथे मी H2O3 घेतले, इथे पण H2O3 घ्यावे लागते, इथे H2O2, इथे H2O3 घ्यावे लागते, इथे H2O1, इथे H2O5 घ्यावे लागते. इथे H2Oच नाही घेतलं तर इट इज नॉट अ सॉल्व्हेंट आयसोमर. ओके, सो लक्षात ठेवायचं ज्यावेळी H2 कोऑर्डिनेशन स्फियर आणि कोऑर्डिनेशन स्फियरच्या बाहेर असेल तरच त्याला सॉल्व्हेंट आयसोमेरिझम म्हणतात. जर H2 काढून टाकला तर Cr आणि Cl हे सेंट्रल मेटल आणि लिगँड होतील. इथली लिगँडची वेकंट होईल, झिरो होईल, जे इम्पॉसिबल असतं. ओके, कोऑर्डिनेशन स्फियर आपण लिगँड कशाला म्हणतो? सेंट्रल मेटल ॲटमला डायरेक्टली सराउंडेड जे कुठले एलिमेंट ॲटम किंवा आयन्स असतील त्याला आपण कन्सिडर करतो लिगँड. सो दीज आर द 4 टाइप्स ऑफ आयसोमेरिझम. मी सगळं परत रिपीट करतोय कुठे कुठे कसं कसं घ्यायचं ते. आणि ओके, तुम्ही इथे ना CO घेतला वगैरे, ट्रान्झिशन एलिमेंट घेतला चालेल, ट्रान्झिशन एलिमेंट कुठलाही घेतला तरी चालेल, पण शक्यतो ही मी एक्झाम्पल जे घेतले ती प्रिव्हियस पेपर मध्ये कंटिन्युअसली विचारलेली एक्झाम्पल्स आहेत आणि आन्सर की पण सेम आहे हे सांगतो. ओके, जी तुमची बोर्डची आन्सर की असते, मीन्स तुमचे जे पेपर चेक करण्यासाठी एक्झामिनरला आन्सर की येते बोर्डाकडनं, त्याच्यामध्येच हे मी आन्सर्स घेते, त्यामुळे याच्यामध्ये काही चेंजेस फारसे होणार नाही. म्हणजे एकदा क्वेश्चन असा विचारतील CONH35NO2 आणि CONH35ONO आर द एक्झाम्पल्स ऑफ ऑप्शन्स असतील लिंकेज आयसोमर, आयनायझेशन.
सॉल्व्हेंट आणि कोऑर्डिनेशन आन्सर विथ आयोनायझेशन किंवा लिंकेज जे काही तुमचं आन्सर असेल ते तुम्ही टिक मार्क करा. पण त्यातली एक्झाम्पल्स किंवा हाच क्वेश्चन मी बीएससी मध्ये विचारला तर गिव्ह एनी वन एक्झाम्पल ऑफ आयोनायझेशन आयसोमर्स किंवा आयोनायझेशन आयसोमरिझमचे एखादे एक्झाम्पल द्या असं क्वेश्चन आला तर तुम्ही हेच घेऊ शकता. ओके, सो त्याच्यासाठी प्रिपेअर करताना एक्झाम्पल्स मी जी दिले तीच करा. शक्यतो लर्न करा असं मी म्हणत नाही, पण प्रॅक्टिस इम्पॉर्टंट. याच्यासाठी रायटिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी जसं की आता बोर्डवरती दिलंय ना ते तुम्हाला त्यावेळी आठवलं पाहिजे नेमकं काय करायचंय. तुम्ही हा जर चेंज करणार असाल चालेल, काहीही प्रश्न येत नाही. पण NO2 हा ग्रुप जर नसेल तर दुसरा कुठला असेल? CN आहे. सांगून ठेवतो आधी. जे ॲम्बिडंट लिगँड आहेत ते जनरली तुम्हाला काय देतात? लिंकेज आयसोमर देतात. SCN चं कन्व्हर्जन तुम्ही NCS मध्ये करू शकता ना. इथे जर हा डोनर आयटम असेल तर इथे डोनर आयटम बदललाय, बाकी सगळं सेम आहे इलेमेंटल कॉम्पोजिशन. सो ह्या दोन एक्झाम्पल्स व्यतिरिक्त कुठलाही कंपोनंट आयोनायझेशन किंवा लिंकेज आयसोमर मध्ये तुम्ही घेणार नाही आहे अप टू 12 स्टँडर्ड. ओके, त्याच्या पुढे मात्र आहेत वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यासाठी रेफरन्स बुक सुद्धा भरपूर आहे, पण त्याला त्याचं वेटेज कमी आहे, त्यामुळे ठीक आहे. आता मात्र 12 स्टँडर्ड वेटेज जास्त त्याच्यावर जास्त फोकस करणार आहे आणि प्रॉपर प्रिपरेशन करणार एक्झाम्पल्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रक्चरल आयसोमरिझम. रिपीट करतोय काय काय सांगितलं. लिंकेज आयसोमरिझम मध्ये NO2 चं लिंकेज फक्त चेक करायचं. पहिल्या आयसोमर मध्ये नायट्रोजन हा तुमचा डोनर आयटम असेल, याच्यामध्ये ऑक्सिजन हा तुमचा डोनर आयटम असेल. सेकंड, आयोनायझेशन आयसोमर्स मध्ये कोऑर्डिनेशन स्फिअरच्या आतमध्ये जो कुठला इलेमेंट असेल त्याच्यावरती पॉझिटिव्ह साइन म्हणजे कोऑर्डिनेशन स्फिअरवर पॉझिटिव्ह साइन आफ्टर डिसोसिएशन, हा वर्ड महत्त्वाचा आहे. आणि नेक्स्ट वन इज Br-, तो एक तुमचा लिगँड जनरेट होईल. CONH3 Br असेल त्याच्यावरती पॉझिटिव्ह साइन, SO4 वरती निगेटिव्ह साइन. सो दिस इज ऑल अबाउट आयोनायझेशन आयसोमर्स. कोऑर्डिनेशन आयसोमरिझम मध्ये सेंट्रल मेटल ॲटम एक्सचेंज होतं. आता तुम्हाला वेगळा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. Which of the following type of isomerism shows exchange in case of a central metal atom with respect to ligand? Answer should be coordination isomerism. Exchange of metal होते म्हणजे डिस्प्लेसमेंट रिएक्शन देऊन ठेवायचं नाही. तिथे सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑप्शन असतो. जेव्हा तुम्हाला असं सांगितलं तर आयसोमर्स बघा जर आठवून, सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण कधीच शिकलो नव्हतो. इव्हन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये 2 टाइप्स ऑफ रिएक्शन बघितलेल्या. सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक युनिमॉलिक्युलर आणि सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक बायमॉलिक्युलर. आणि सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक इट डिपेंड्स अपॉन द ऍक्टिव्हिटी ऑर रिएक्टिव्हिटी ऑफ न्यूक्लियोफाइल्स. OH- त्याच्यामध्ये प्रेझेंट असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही OH- मी दिलेला नाहीये, लिहिलेला नाहीये. कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही. नेक्स्ट, सॉल्व्हेंट आयसोमर. सॉल्व्हेंट आयसोमर मध्ये वॉटर ॲज अ सॉल्व्हेंट असलाच पाहिजे. तुम्ही म्हणाल इथेनॉल ॲज अ सॉल्व्हेंट असला तर चालतो का? चालतो, पण लक्षात ठेवा जेव्हा आपण सेंट्रल मेटल ॲटम बरोबर इथेनॉल सारखा बल्कियर जेव्हा ग्रुप यूज करतो तेव्हा त्याच्याशी रिलेट करणारे जे काही एलिमेंट्स असतील म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम बरोबर बॉन्ड करणारे कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड करणारे जे काही एलिमेंट्स असतील कमी कमी झालेले दिसतील. ओके, सो त्याची साईज मॅटर करते. त्यामुळे लक्षात ठेवा क्रोमियम आणि H2O6 ह्याच्या बरोबरचे जे बॉन्ड्स असतील त्याच्यामध्ये साईज ऑफ H2 इज जनरली ते स्टॅबिलिटी वरती मॅटर करणारे किंवा फॅक्टर इफेक्ट करतो. सो लक्षात ठेवायचं वॉटर हा वर्ड असलाच पाहिजे. सॉल्व्हेंट आयसोमेरिझम मध्ये जर कुठे वॉटर असेल, कुठलाही तुमच्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये वॉटर असेल की त्यामुळे सॉल्व्हेंट आयसोमर्स आहेत. ओके, पेपर मध्ये याच्या बाहेरचं काहीही विचारत नाही. ओके, सो आता याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. एकच मिनिट. याचा स्क्रीनशॉट इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. Completed. Okay. So the next point is the factors affecting or the factors which governs the stability of coordination complexes. So actually there are two factors. पेपर मध्ये सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. अगेन आता जी तुमची जो चेंज झालेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये पॉस्ट्युलेट CFT नावाचा एक पार्ट होता बघा. याच टोटल टॉपिक मध्ये CFT क्रिस्टल फील्ड थिअरी नावाचा एक छोटासा आर्टिकल होता. तो जो पॉइंट होता पण तो ओमिट केला गेलाय. म्हणजे तो एक क्वेश्चन फिक्स होता. व्हॉट आर द ऍडव्हांटेजेस ऑफ CFT ओव्हर VBT नावाचा एक क्वेश्चन यायचा पेपर मध्ये. पण तो क्वेश्चन येणार नाही. मग आता त्याच्या VBT तर आपल्याला आहे. बट VBT ची पॉस्ट्युलेट्स येतील असं मला नाही वाटत, कारण या टॉपिकचं वेटेज काही त्यांनी चेंज केलं नाही. 6 मार्क्स साठी टॉपिकला वेटेज आहे आणि थिअरीसाठी आयसोमेरिझम वरती क्वेश्चन फिक्स असेल. ओके, सो याच्या बाहेरचा पुढचा जो पार्ट असेल तो हायब्रिडायझेशनचा क्वेश्चन असेल.
सो बीबीटी ची पॉस्ट्युलेट्स आपण इथे डिस्कस करूया, बट पेपर मध्ये म्हणजे त्याची थोडी लँग्वेज जर डिफिकल्ट असेल तर ती लर्न केलीच पाहिजे असं काय माझा अट्टाहास नाही. सो ऍप्लिकेशन्स बेस्ड क्वेश्चन्स असतात, त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेशन मात्र करता आलं पाहिजे. कॅल्क्युलेशन कसं करायचं, काय करायचं ते आपण घेणार आहोत. बीबीटी ची पॉस्ट्युलेट्स मात्र मी तुम्हाला नोट्स मधून पास आउट करेन, म्हणजे बीबीटी बॅलन्स बँड थिअरी म्हणजे बीबीटी. सो त्याची पॉस्ट्युलेट्स म्हणजे एक्झॅक्टली काय ते आपण आधी इन डिटेल डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर ऍप्लिकेशन स्टार्ट करूया. पण त्याच्या अगोदर एक छोटासा आर्टिकल आहे, म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ द कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. या वर्षीचा सीईटीचा जो पेपर असेल तो क्वाईट अदर लेवल पेक्षा म्हणजे अदर इयर्सच्या डिफिकल्टी लेवल पेक्षा अदर इयर्सची जर लेवल एवढी असेल तर या वर्षीची एवढी असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. बाकी मी अजून काही सांगतो. जो सीईटीचा पेपर असेल तो ऑब्व्हियसली तो सिलेबस तुम्हाला सुद्धा आहे, म्हणजे तुमच्या विषयाची लेवल मेंटेन करण्याचा 90% प्रयत्न असणार त्यांचा, किती लेवल मेंटेन करायची. कारण अगोदरच्या एक्झाम मध्ये त्याच्या बेसिसवरती मेरिट लागलेलं असणार आणि ऍडमिशन मिळालेलं असणार आहे ना, सो ती मेंटेन करण्याचा ते प्रयत्न करणार. याचाच अर्थ असा, निगेटिव्ह मार्किंग जरी नसतील तरी सुद्धा तुमचे मार्क्स निगेटिव्ह मध्ये जाणार नाही, पण ऑप्शन्स करेक्ट आयडेंटिफाय पण करता आले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये कन्फ्युजन, मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मध्ये कन्फ्युजनचे क्वेश्चन्स टाकतील ते. सो ह्याच्या दृष्टीने फक्त प्रयत्न करत चला. आणि जी टेस्ट आता तुमची मी आताची जी सांगितली ती जर तशीच ठेवण्याचा प्रयत्न केलाय, थोडं काय म्हणतो आपण ऍडिशनल नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. सो नेम रिएक्शन्स मध्ये थोडा काही न्यू रिएक्शन्स ऍड केले त्याच्यामध्ये. न्यू रिएक्शन्स इन द सेन्स स्टेट बोर्डला नाहीये, मग आता कशाला घेत आहे असं नाहीये. लक्षात एवढंच ठेवायचं की जे तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला उपयोगी पडणार आहे, जेई एज वेल एज नीट, त्याच बेसिसवरती क्वेश्चन्स थोडे जनरेट केलेले आहेत. ओके, ठीक आहे. फॅक्टर्स affecting on stability of complexes. On stability of complexes. Actually पार्ट तुमचा सिलेबस मध्ये आहे, पेपर मध्ये येणारा पार्ट आहे, बट त्याच्या अगोदर स्टॅबिलिटी कशी आयडेंटिफाय करायची ते आधी बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मी कन्सिडर केलं एई प्लस बीबी प्लस डीबी नावाची केमिकल रिएक्शन. त्याच्यामध्ये AA is nothing but A is the coefficient, A is the reactant, B is the coefficient of B substrate, C is the coefficient of product and C is the product, and D is nothing but coefficient of byproduct and capital D is nothing but byproduct. ओके, याचा जर मला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के कॅल्क्युलेट करायचं असेल तर मी काय करणार, concentration of product term with respect to its coefficient and concentration of reactant term with respect to its coefficient. Concentration of product will be C, D, C, D, A, sorry, A, B, B. ओके, हा सगळा पार्ट झाला तुमचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा. जर समजा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे, हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण जनरल रिएक्शन साठी असं कन्सिडर करतोय ना. समजा हाच एखादी रिएक्शन मी रिप्रेझेंट मला करायची असेल, फॉर एक्झाम्पल Ag plus 2 molecules of Cl minus, it will give you AgCl2 असं कन्सिडर करूया. हा मला प्रोडक्ट मिळाला AgCl2 आणि ज्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटची KSP किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट KEQ ची व्हॅल्यू आहे 5.5 into 10 to 80. K 5.5 into 10 to 80. सेकंड मी एखादी रिएक्शन सेम कॅरी फॉरवर्ड केली Cu साठी, Cu2 plus 2 molecules of Cn minus. हमारा प्रोडक्ट काय मिळेल CuCl2, ज्याचा अगेन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ची व्हॅल्यू कन्सिडर करूया 6 पॉइंट समथिंग असेल किंवा ती कमी असेल, 2.0 into 10 to 20 असेल अशी असं कन्सिडर करूया. ओके, आणि अनादर कुठलाही कॉपर कॉम्प्लेक्स घेतला किंवा कोबाल्ट कॉम्प्लेक्स घेतला CO plus 6 molecules of NH3, it will give you CONH3 6. ओके, याची इक्विलिब्रियमची कॉन्स्टंट कन्सिडर करूया 5.0 into 10 to 40. तर एक लक्षात ठेवायचं, कोबाल्ट कॉम्प्लेक्सेस जे असतात, कोबाल्ट जे काही कॉम्प्लेक्सेस असतात ते Ag आणि Cu पेक्षा मोर स्टेबल असतात. हे आधी लिहून ठेवा वगैरे. कोबाल्ट कॉम्प्लेक्सेस are more stable than that of
than that of Ag and Cu complexes. आता हे कसं काय डॅम शुअर आपण कसं काय सांगू शकतो, एवढं कसं काय माहिती असणार, ते लक्षात ठेवायचं. एक सिरीज आहे म्हणजे जी तुमची काही म्हणतो आपण कॉम्प्लेक्सेस आहे त्याची सिरीज आहे, त्याला इर्विंग विलियम ऑर्डर असं कन्सिडर केलं जातं. इर्विंग इज द नेम ऑफ द सायंटिस्ट, विलियम इज इट्स को सायंटिस्ट. सो लक्षात ठेवायचं. हे जर तुम्हाला माहिती असेल तर पुढचा सगळा पार्ट समजणार, पटकन समजणार. ओके, सो दिस इज जनरल रिएक्शन. आम्ही इक्विलिब्रियम कॉन्स्टंट घेतला. मला वाटतं आपण हे याच्यामध्ये पण बघितलं होतं आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये, फक्त तो सॉल्युबिलिटी प्रोडक्ट होता, बरोबर ना? कारण इक्विलिब्रियम कंडिशन कधी असणार, जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड रिएक्शन रेट ऑफ रिव्हर्स रिएक्शन इक्वल असेल त्यावेळी. सो हीच केस तेव्हा ही बघितलेली. ही सम एक्झाम्पल म्हणजे हे झालं सगळं थिअरॉटिकल वर्क, बट जेव्हा त्याचा प्रॅक्टिकल आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट डिटरमाइन करतो तेव्हा या व्हॅल्यूज मिळतात. त्या व्हॅल्यूज वरती तुम्ही व्हॅल्यूज वर असं ठरवू शकता की विच कंपोनेंट्स आर मोर स्टेबल. काही असे कंपोनेंट्स असतात की जे फिक्स म्हणून किंवा डोक्यात फिक्सच करून ठेवायचे, न बघता काही कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आन्सर द्यायचं. ते म्हणजे कोबाल्टचे जे कुठले कॉम्प्लेक्स असतील त्याच्याशी कंपेअर केलेलं असेल कॉपर, सिल्वर किंवा अजून कुठल्या एलिमेंट बरोबर, तर कोबाल्टचे कॉम्प्लेक्सेस हे जनरली मोर स्टेबल कंपोनेंट दाखवतात, मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. हे लक्षात ठेवायचं अकॉर्डिंग टू इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. नेक्स्ट, which factors governs this stability? स्क्रीनशॉट पटकन घेऊन ठेवायचा. नोट्स मध्ये हे मेन्शन केलेलं आहे, डोंट वरी. हे पण स्टेटमेंट मी मुद्दाम नोट्स मध्ये ऍड केले. काही असे पॉइंट्स आहेत की जे पेपर मध्ये विचारले जातातच जातात. ठीक आहे, नेक्स्ट पार्ट फॅक्टर्स. आता हे फॅक्टर्स जे आपण स्टॅबिलिटी असं म्हणतो ना, ऑलवेज स्टॅबिलिटी इज इक्वली प्रोपोर्शनल टू रिएक्टिव्हिटी, और रिएक्टिव्हिटी इज प्रोपोर्शनल टू stability. So on that particular basis, there are two factors which affects on the stability of the coordination complexes. So first one is charge to size ratio. Okay, charge to size ratio means n by z, ज्याला आपण consider करतो n by z ratio. Charge to size means n by z ratio. ओके, आता हे फॅक्टर्स जरा प्लीज व्यवस्थित प्रिपेअर करा, कारण पेपर मध्ये ऍज इट इज 2 मार्क्स साठी येणार. स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. फॅक्टर्स अफेक्टिंग मध्ये काहीतरी लिहून ठेवायचं नाही. नेचर ऑफ न्यूक्लियोफिलिसिटी, ते SN1 SN2 मध्ये आहेत फॅक्टर्स. पोलॅरिटी, सॉल्व्हेंट पोलॅरिटी, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स हा पार्ट टोटली डिफरंट आहे, and फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सबस्टिट्यूशन रिएक्शन्स टोटली डिफरंट पार्ट आहे. ओके, so the first part is charge to size ratio, that is n by z ratio. First of all, higher the ratio of value, higher the value of this ratio means higher the value of n ratio, higher will be the stability, higher will be the stability. Okay, so this is your first point. Second point, मगाशी सांगितलेले की इर्विंग विलियम ऑर्डर कुठली येते? For a divalent metal ions, divalent metal ions, मला मी काय केलं CuNi COFe M2+. ओके, आणि त्याच्यानंतर इथे राईट साइडला एकदम लोवेस्ट त्याची स्टॅबिलिटी ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे कॅडमियम दिले. आता तुम्ही म्हणाल पण ट्रान्झिशन एलिमेंट्स वगैरे कॅडमियम पासून का नाही केले? हे मी नाही केले, ते कोणी केलंय? इर्विंग आणि विलियमने सर्च केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, कॅडमियमचे जे काही कॉम्प्लेक्सेस असतात ते ऍज कंपेअर्ड टू कॉपर, कोबाल्ट, निकेल, आयर्न, मॅंगनीज पेक्षा लेस असतात. बट दिस मेथड इज ओनली ऍप्लिकेबल फॉर डायव्हॅलंट मेटल आयन्स. ओके, मीन्स Cu2+. जर तुम्ही असं म्हटलं Cu3+ आणि CO2+ मध्ये कंपॅरिझन नाही करू शकत, याचं रिझन काय? ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जर असेल त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त असणार, मीन्स कॅव्हिटी साइज जी असेल ती जास्त असेल. ऑब्वियसली तो सेंट्रल मेटल ॲटम अटॅच व्हायला किंवा ऑक्युपाय करायला तेवढी स्पेस, अमाउंट ऑफ लिगँडचं डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू सेंट्रल मेटल ॲटम जास्त असावं लागेल.
सो तिथे ऍप्लिकेबल नाहीये. त्याने फक्त एवढं सांगितलं फॉर डायव्हॅलंट मेटल आयन्स कॉपर कॉम्प्लेक्सेस शोज मोर स्टॅबिलिटी दॅन दॅट ऑफ द कॅडमियम. जरी सुद्धा त्याची साईज लेस असेल तर तरी सुद्धा त्याची काय स्टॅबिलिटी जास्त असते ऍज कम्पेअर्ड टू कॅडमियम. सो दिस इज नथिंग बट लिव्हिंग डेंजर. अँड लास्ट पॉइंट इज दॅट आता याच्यावरच एक समजते Cu2+ forms more stable complexes than that of the CD2+. Okay. So this is your first factor. 3 points आहेत. ऑप्शन क्वेश्चन तुमचा 2 मार्कालाच येणार. हा जो पहिला पॉइंट झाला आता 1.5 मार्काचा क्वेश्चन पहिला पॉइंट झाला तो इट इज नथिंग बट युअर चार्ज टू साइज रेशियो. नेक्स्ट पॉइंट इज नेचर ऑफ द लिगॅंड. नेचर ऑफ द लिगॅंड. नेचर ऑफ द लिगॅंड्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा किंवा महत्त्वाचा पॉइंट कुठला आहे? the ligands which can forms किंवा स्वतः the ligands which are the stable basic nature which are stable basis basis they can easily form stable complexes. ओके, याचा अर्थ बघा मी इथे एक वर्ड वापरलाय बेसिक नेचर असलं पाहिजे आणि स्टेबिलिटी. हे इम्पॉर्टंट आहे, कन्फ्यूज काही होऊ नका. जे कुठले कंपाऊंड्स बेसिक आहेत असे कुठले कुठले कंपाऊंड्स आहेत त्याच्यामध्ये वॉटर आपल्याला कन्सिडर करावं लागेल कारण ते इम्पॉर्टंट आहे म्हणून. सो वॉटर H2 NH3 आणि जिथे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप्स आहेत ते सगळेच्या सगळे कंपाऊंड म्हणजे NO2 ग्रुप. ओके, त्याच्यानंतर CN- CN आहे, SO3- SO3H आहे, कार्बोनिल ग्रुप आहे C डबल बॉन्ड O, अल्डिहाइड ग्रुप आहे CHO. ह्याच्यामध्ये जे कुठले इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग सबस्टिट्यूएंट आहेत किंवा मेटा डायरेक्टिंग जे काही ग्रुप्स आहेत ते सगळेचे सगळे कंपाऊंड जर लिगॅंड म्हणून प्रेझेंट असतील एखाद्या कॉम्प्लेक्स मध्ये बेसिक नेचर मध्ये तर ते जास्त स्टेबल कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. याचं रिझन असं आहे कारण जर तुम्ही जर कंपेअर केला तुमच्या ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग ग्रुप्स मध्ये आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप मध्ये तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी किंवा काय म्हणू शकतो आपण मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट्स हे तुमचे या केस मध्ये येतात बेसिक नेचर मध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपच्या कंडिशन्स मध्ये आणि म्हणून ते स्टेबल कॉम्प्लेक्सेस फॉर्म करतात. मार्किंग स्कीम मध्ये असं अजिबात जायचं नाही 1 मार्क असेल म्हणजे 2च करायचे हा ऑप्शन टाकायचा आणि याला 1 मार्क मिळेल म्हणजे 2 मार्क्स मिळतील असं नाही होणार. पहिल्या पॉइंट मध्ये 1.5 मार्क्सचं वेटेज आणि याला हाफ मार्क्सचं वेटेज आहे कारण त्याची फक्त स्टेटमेंट तुम्हाला लिहायचंय बेसिक कंपोनंट जे लिगॅंडचे असतील ते बेसिक कॉम्प्लेक्सेस जनरेट करतात. बट 2 मार्क्स साठी मी तुम्हाला म्हणून म्हटलं सेक्शन बी आणि सेक्शन सी मध्ये याच्यावरचे क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा याला पुढचा क्वेश्चन लगेच एखादी कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन टाकणार त्याच्या पुढचा लगेच क्वेश्चन असणार EAN रूल. ओके, EAN रूलचा एकच एक्झाम्पल देणार नाही 2 एक्झाम्पल देणार. एक कुठला तरी ओबे करत असेल एक नाही ओबे करत EAN रूल. तुम्हाला असं वाटत असेल क्वेश्चन पेपर मध्ये दिला ओबे आन्सर आला पाहिजे तुम्ही काहीही करून ते 36 आणण्याचा प्रयत्न करता जे रॉंग आहे. ओके, आणि असं करू नका. सेक्शन सी मध्ये 3 मार्क्स साठी क्वेश्चन काय येऊ शकतो ते सांगते विच एक्सप्लेन द फॉलोइंग स्ट्रक्चरल आयसोमर विथ सुटेबल एक्झाम्पल. त्यांनी वर्ड वापरलाय फॉलोइंग म्हणजे ते वर्ड पण देते लिंकेज आयसोमर सॉल्वेट आयसोमर फॉर्मेशन. मग तुम्ही कुठलेही 3 लिहून नाही जाणार त्यांनी जे दिलेले आहे ते एक्सप्लेन करावे लागतील 1 मार्क्स साठी. तर या फॉर्मॅट मध्ये स्टडी ठेवा बेटर होईल मार्किंग मार्क्स मिळवण्यासाठी. So this is a part of your factors affecting on the stability of coordination complexes. Done. Okay. So the remaining the next point is the hybridization. आता hybridization एक्सप्लेन करण्यासाठी एक तरी क्वेश्चन पेपर मध्ये असतो. आता तो कुठलाही मी इथे घेतला 4 येतो पण त्यातून मी तुम्हाला 2 सांगून ठेवतो की जे कुठले तरी येतील असं मला वाटतंय. पहिला असं मला वाटतं की NiCN4 नावाचा एक कंपोनंट आहे त्याचं हायब्रिडायझेशन DsP2 असतो. तो क्वेश्चन एक्सप्लेन करायला येईल. आणि लो स्पिन मधला कोबाल्टचा कुठलाही कॉम्प्लेक्स
ज्याचा आन्सर मी जे दाखवतो ते कॉमन असेल. लिगेंड कुठलाही येईन, आता आपल्याला काय करायचं फक्त नंबर ऑफ लिगेंड आपल्याला काउंट करायचे, तो NH असू दे बॉट असू दे. बॅलन्स बॉन्ड थिअरी मध्ये त्याला काही मॅटर नाहीये किंवा त्याला व्हॅल्यू नाहीये. ओके, सो ह्या दोन पैकी कुठला तरी क्वेश्चन असेल. चारच मी जे देणार त्याच्यापैकी काहीतरी कन्फर्म येणार हे मी तुम्हाला सांगतोच आहे, पण त्यापैकी मोर ऑफ बेस्ट ऑफ टू जर कन्सिडर करायचे झाले तर मी हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. आता ती एक्झाम्पल कशी प्रिपेअर करायची तर ती कन्सेप्ट वाईज आहे. कन्सेप्ट वाईज म्हणजे काही डोक्याला जास्त ताप नाही होत, लर्न करायला लागत नाही. पहिली गोष्ट म्हणजे कन्सेप्ट मध्ये लक्षात काय काय ठेवायचं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स असायलाच पाहिजे पार्ट. मी लर्न म्हणतोय म्हणजे एक क्वेश्चन म्हटलं कोबाल्ट तर लगेच आठवलं म्हणजे 3d6 4s2. ओके, निकेल म्हटलं तर 3d8 4s2. जे काही तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल ते माहिती असायला पाहिजे. जर तसं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तसं नसेल, कोबाल्ट आहे, कॉपर आहे, निकेल आणि झिंक आहे सगळेच सारखे वाटतंय तर शक्यतो तो क्वेश्चन अटेम्प्ट नाही करायचा. ओके, तिथूनच सगळं चुकायला सुरुवात होतं. कारण पहिल्याच नोट मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेन्शन करणार आहोत. ओके, सो अकॉर्डिंग टू DBT will you determine or hybridization concept. पहिल्यांदा हायब्रिडायझेशन म्हणजे काय अकॉर्डिंग टू 11th स्टँडर्ड. हायब्रिडायझेशन म्हणजे काय? सो इट इज अ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स. तरी मिक्सिंग म्हणजे काय, एकमेकांमध्ये मिक्स होणार, आणि रिकास्टिंग याचा अर्थ काय, तो स्वतःची जी पोझिशन असेल किंवा स्वतःचा जो शेप असेल ना तो चेंज करणार थोडासा. का? कारण विथ रिस्पेक्ट टू बॉन्ड फॉर्मेशन त्याला सेंट्रल मेटल ॲटम बरोबर त्या लिगँडला बॉन्ड फॉर्म करायचा असतो, आणि तो लिगँड काय करतो, समोर मेटल असेल त्याच्या अपोजिट डायरेक्शनने लॉक अँड की मॉडेल, अकॉर्डिंग टू लॉक अँड की मॉडेल तो स्वतः ऍक्ट होतो, स्वतःमध्ये काही चेंजेस करतो. त्याला आपण कन्सिडर करतो की हायब्रिडायझेशन प्रोसेस. एक टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ कंबाईन, बघा मी असं म्हणतो कार्बन ऑक्सिजन जो बॉन्ड फॉर्म करायचा आहे, कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड फॉर्म करायचा तो लक्षात ठेवायचं. ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ कार्बन कंबाईन ऑर्बिटल ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म MO मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ CO. बघा मी काय सांगतोय, एक ॲटम दुसऱ्या ॲटम बरोबर कंबाईन झाल्यानंतर एक मॉलिक्युल तयार होतो. तर तसंच मी म्हटलंय ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ कार्बन ओव्हरलॅप्स विथ ॲटॉमिक ऑर्बिटल, ओव्हरलॅप हा वर्ड महत्त्वाचा आहे, ओव्हरलॅप्स विथ ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ CO. मी समजा तुम्हाला विचारलं NO काय तुम्ही N म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय O. सो लक्षात ठेवायचं ॲटॉमिक ऑर्बिटल नायट्रोजन ओव्हरलॅप्स विथ ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ NO. कन्फ्युजन कुठे असेल तर आता विचार. NH2 NH हे आधी NH atomic orbital of nitrogen combined with overlap with atomic orbital of hydrogen to form molecular orbital. म्हणजे दोन atomic orbital combine झाल्यानंतर एक molecular orbital जनरेट होतो. याचाच अर्थ मिक्सिंग अँड रिकास्टिंग. हे मिक्स झाले मग काय व्हायला पाहिजे होतं, atomic orbital of C and atomic orbital of O means atomic orbital of CO व्हायला पाहिजे होतं. होत नाही. होतं काय, मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ CO जनरेट होतो. याचाच अर्थ हे जे इलेमेंट्स आहेत ना त्याचं कन्व्हर्जन मॉलिक्युल मध्ये व्हायला लागतं. हे कशामुळे होतं, हायब्रिडायझेशनमुळे होतं. आणि ते हायब्रिडायझेशन म्हणजे काय आपल्याला डिस्कस करायचं. ओके, हायब्रिडायझेशन करायचं का सिलेबस मध्ये आलं ते बिकॉज इट गिव्स अस इन्फॉर्मेशन अबाउट द शेप, साइज, ज्योमेट्री and bond parameters of the each and every molecule. means H2O चा शेप कसा आहे किंवा हायड्रो H2O मॉलिक्युल लिहिताना ऑक्सिजन सेंट्रलला काय असं का नाही लिहायचं, हायड्रोजन ऑक्सिजन असं का नाही लिहायचं, ते पण H2O आहे ना, पण असं नाही. याचं काय, कारण बॉन्ड लेंथ किंवा बॉन्ड अँगल जेव्हा तुम्ही त्याचा स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी करताय एखाद्या मॉलिक्युलचा तेव्हा त्याच्यामध्ये असणारा सेंट्रल मेटल ॲटम, त्या मेटल ॲटम वरती असणारे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्या ऍडजस्टिंग ॲटम जे काही एलिमेंट्स असतील त्याचं ओरिएंटेशन बदलतं. ओके, त्याच्यामध्ये कंटिन्युअसली स्ट्रेचिंग आणि बेंडिंग व्हायब्रेशन्स जी असतात ती कंटिन्युअसली चेंज होत राहतात. आणि म्हणून तर आपण म्हणतो ना हायड्रोलिसिस देताना H3O+ करतो, सहज लिहून जातो H2O चं कन्व्हर्जन H3O+ मध्ये करून टाकतो. हे कसं काय, कारण त्याच्यामध्ये बेंडिंग व्हायब्रेशन्स होतात. ऍक्च्युअली इट इज अ पार्ट ऑफ युअर फिजिक्स, ज्याला आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणतो ना, कायनेटिक थिअरी आहे. त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी असते, व्हायब्रेशन्स असतात. मग त्या व्हायब्रेशन्सचे टाइप्स कुठले, स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स, बेंडिंग व्हायब्रेशन. स्ट्रेचिंग मध्ये दोन आहेत, सिमेट्रिक स्ट्रेचिंग, अनसिमेट्रिक स्ट्रेचिंग. बेंडिंग मध्ये दोन आहेत, असिमेट्रिक बेंडिंग अँड सिमेट्रिक बेंडिंग. सो हा सगळ्याचा पार्ट डिटेल स्टडी आपल्याला आता नाही करायचा. आपल्याला आता एवढंच बघायचं की जेवढं ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतं त्याच्यापासून तुला मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट करताना त्याच्यामध्ये काहीतरी ओरिएंटेशन्स मध्ये चेंज होत जातो आणि त्याचा ओव्हरऑल कंबाईन स्टडी म्हणजे हायब्रिडायझेशन. मी रिपीट करतोय, कुठले कुठले बॉन्ड्स बघितले, बॉन्ड पॅरामीटर्स त्याच्यावरून आपल्याला समजतात, म्हणजे बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ एटसेट्रा. सेकंड पॉइंट आपण काय बघितलं, स्ट्रक्चर मीन्स साइज अँड शेप, याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. आणि थर्ड
स्टॅबिलिटी. या 3 पॉइंटचा स्टडी आपल्याला एकाच वेळी करता येतो की एकच कन्सेप्ट म्हणजे कुठली हायब्रिडायझेशन. सो वन बाय वन बघूया व्हॉट इज मीन बाय हायब्रिडायझेशन. फर्स्ट आहे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस. ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस एखाद्या कुठलं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स सांगितलं की त्याच्यावर त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असेल. ओके CO NH3 6 इथे मी दिले लो स्पीड. आता ह्याचं मीनिंग काय, हाय स्पीडचं मीनिंग काय आपण सगळं ते बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा असं सेंट्रल मेटल ॲटॉम मी तुम्हाला सांगितलं की कोबाल्टचा कुठला तरी एक कॉम्प्लेक्स येणार आणि निकेल मधला NiCN4- म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन BsP2 असेल, तो क्वेश्चन पेपर मध्ये येणार आहे. तो पेपर मध्ये आला तर काय काय लिहायचं हे आतापासून डोक्यात प्रिपेअर करा आणि आता सगळं प्रिपेअर करून ठेवा, फिक्स डोक्यात करून ठेवा. ओके सो सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ CO. आता हे का घ्यायचं, कारण सेंट्रल मेटल ॲटमचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑलवेज विचारात घेतलं जातं. काय CO चे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन? AR काउंट करूया. SC/Pi/Cr/Mn/Fe/Co that is 3d7 4s2. 3d7 4s2. मला खरंच CO चं गरजेचं आहे का इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ते बघूया. म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये तुम्ही लिहिणार इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल ॲटम, जे काय असेल ते लिहिणार. नेक्स्ट कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती याच्यामध्ये +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आहे, बरोबर ना. सो याची ऑक्सिडेशन स्टेट काय नाहीये, म्हणजे हे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फॉर कोबाल्ट झालं. आपल्याला CO3+ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लागेल. सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ CO3+ आयन इज. कसं लिहिणार ते लक्षात ठेवायचं. याच्यावरती जर समजा चार्ज प्लस असेल बघा, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स वरती जर चार्ज प्लस असेल तर इलेक्ट्रॉन मायनस, आणि जर चार्ज मायनस असेल तर इलेक्ट्रॉन ऍड करायचे. रिपीट करतो काय सांगितलं ते, कोऑर्डिनेशन स्फियर वरती जो काही चार्ज असेल, समजा मी 4+ दिले तर 4 इलेक्ट्रॉन मायनस करायचे. 4 मायनस असेल तर 4 इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे. कशामध्ये 4 इलेक्ट्रॉन ऍड करायचे? ओव्हरऑल कन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल ॲटम मध्ये. सो इन दिस केस इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ CO3+ आयन इज, बघूया ऑलवेज बॅलन्स शेल मध्ये इलेक्ट्रॉन जातात, म्हणजे आपले 2 इलेक्ट्रॉन गेले आणि यातला एक, कारण 3 चार्जेस, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन झालं 3d6. ओके आता हे जे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते आपण एका फॉर्मॅट मध्ये लिहिणार आहोत, पर्टिक्युलर फॉर्मॅट 3d 4s आणि 4, जे त्याचे एनर्जी लेवल्स असतात. p शेल मध्ये 5 ऑर्बिटल्स असतात. सो 5 ऑर्बिटल्स ड्रॉ करूया. s मध्ये ओन्ली 1 ऑर्बिटल असतं. p मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात. मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं 1 3 5 7 ऑड नंबरचे सगळे ऑर्बिटल्स असतात. 6 वन फिल अप करूया. 1 3 4 5 and 6. अपोजिट स्पिन मध्ये हाफ फील्ड ऑर्बिटल भरल्यानंतर पुढचा इलेक्ट्रॉन असेल तो अपोजिट स्पिन मध्ये जातो. 4s मध्ये काही इलेक्ट्रॉन्स नाहीत, 4p मध्ये इलेक्ट्रॉन्स नाही. आता आपल्याकडे सेंट्रल मेटल ॲटम आणि वेकंट ऑर्बिटल्स किती आहेत ते काउंट करायचे. किती आहे आपल्याकडे? मेटल ॲटमची 5 ऑर्बिटल्स आहेत आणि लिगँडसाठी फक्त 4 ऑर्बिटल्स पेंडिंग आहेत, बरोबर आहे. बट आपले नंबर ऑफ लिगँड्स किती काउंट करा. NH3 च्या बाहेर दिलेला आहे 6. मीन्स पुढच्या पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार टोटल नंबर ऑफ लिगँड्स प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. टोटल नंबर ऑफ लिगँड्स इज इक्वल टू 6. ओके जेवढे नंबर ऑफ लिगँड्स प्रेझेंट असतात तेवढे नंबर ऑफ ऑर्बिटल्स अवेलेबल असायला पाहिजे. मी काय सांगते बघा, जेवढे नंबर ऑफ लिगँड्स एखाद्या कंपाऊंड मध्ये दिलेले असतात किंवा कंपाऊंड मध्ये दिलेले असतात तेवढे नंबर ऑफ वेकंट ऑर्बिटल्स म्हणजे अशा फ्री स्पेसेस अवेलेबल असल्या पाहिजेत. इथे आहेत का 1 2 3 4 हे आहेत 6 आणि आपल्याला ऑर्बिटल्स मिळालेले 4, म्हणजे अजून आपल्याला 2 नेसेसरी आहेत. मग काय करायचं अशा वेळी, जर कॉम्प्लेक्सच्या बाजूला हा वर्ड दिलेला असेल लो स्पिन, हा वर्ड दिलेला असेल तर तुमचं पुढचा पार्ट असं असेल, पुढचा पॉइंट असा असेल, तर कॉम्प्लेक्स इज low spin and hence pairing of electron take place, pairing of electron take place prior to the hybridization, prior to the hybridization. अजून केस एका सेंटर मेटल ॲटम्सच बघतो ना. मगाशी काय म्हटलं मी, एक पर्टिक्युलर ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ वन एलिमेंट आणि ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ अनदर एलिमेंट कंबाईन व्हायला पाहिजे. पण आतापर्यंत आपण हे बघतोय ते फक्त सेंट्रल मेटल ॲटम्स डिस्कस केलं, अजून लिगँडचे काही बोललेच नाही.
मग लिगँड 6 असतील तर प्रत्येक ऑर्बिटल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक लिगँड 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो असं मी लास्ट टाइम सांगितलं होतं EAN रूल मध्ये. सिमिलरली 6 इलेक्ट्रॉन्स 6 लिगँड्स किती इलेक्ट्रॉन्स डोनेट करतील? 12 इलेक्ट्रॉन डोनेट करतील. सो त्याच्यासाठी आपल्याला 6 इलेक्ट्रॉन्स वेकंट असायला पाहिजे. मग ते नाहीयेत अवेलेबल. म्हणून मी पुढचं काय केलं, जर कॉम्प्लेक्स लो स्पिन असेल तरच प्रायर हा वर्ड वापरायचा. अदरवाइज हे इलेक्ट्रॉन्स असेच ठेवायचे. ओके, म्हणजे जर लो स्पिन असेल, लो स्पिन याचा अर्थ काय, ग्राउंड स्टेट कडनं एक्साइटेड स्टेट मध्ये इलेक्ट्रॉन्सची जेव्हा मूवमेंट होते ग्राउंड स्टेट कडनं एक्साइटेड स्टेट मध्ये, तेव्हा ही जी एनर्जी गॅप जी असते म्हणजे डेल्टा ई जी असते ती काय असते, मिनिमम असेल. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे इट इज पॉसिबल टू ईच अँड एव्हरी इलेक्ट्रॉन कॅन मूव्ह इन दॅट पर्टिक्युलर एनर्जी लेवल. पण ग्राउंड स्टेट इथे एक्साइटेड स्टेट इथे असेल तर इलेक्ट्रॉन एवढ्या मोठ्या नाही म्हणू शकत. मग लक्षात ठेवायचं त्यावेळी काय करायचं, पेअरिंग होत नाही, तो आहे तिथेच ग्राउंड स्टेटलाच राहतो, एक्साइटेड स्टेट मध्ये जातच नाही, म्हणजे हायर एनर्जी लेवलला जातच नाही. मग त्याच्यासाठी काय सांगितलंय, complex if the complex is a low spin then the pairing of electron takes place at the prior to the hybridization. Pairing करून इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन बदलेल थोडंसं. पेअरिंग इथे ऑलरेडी झालेलंच आहे काही याच्यामध्ये. सेकंड आहे तो आहे तसा लिहून घेतला, थर्ड आहे तो आहे तसा लिहून घेतला. हे दोन आहेत ना, हे इकडे दोन या इलेक्ट्रॉनिक ऑर्बिटल्स मध्ये मूव्ह केले. आता जरा चेक करा, मी मगाशी सांगितलेलं जेवढे नंबर ऑफ लिगेंड्स आहेत तेवढे नंबर ऑफ वेकंट ऑर्बिटल पाहिजे 1 2 3 4 5 6 आणि नंबर ऑफ लिगेंड्स सुद्धा किती आहे, 6च आहेत. म्हणजे आताचे इनकमिंग इलेक्ट्रॉन्स येतील तुमच्या लिगँड्सचे ते याच्यामध्ये ऑक्युपाय होतील आणि सेंट्रल मेटल ॲटॉम आणि तुमचे लिगँड्स एकमेकांबरोबर कंबाईन होतील आणि पर्टिक्युलर हायब्रिडायझेशन जनरेट होईल. त्याला आपण कन्सिडर करतो हायब्रिडाइज्ड स्टेट. ओके, आता मी काय करतोय, डॉटेड लाईन इथे मला आता स्पेस नाहीये, इथे लिहितो ना. फिफ्थ पॉइंट मध्ये आफ्टर पेअरिंग हे जे वेकंट ऑर्बिटल्स आहेत त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय होणार, हे थिअरी मध्ये लिहायचं. आता तुम्ही याच्यानंतर काय लिहिणार पॉइंट, ही नाव हियर 6 vacant orbitals are generated for the ligand, so each and every ligand contribute its 2 electron for the hybridization process. Then the hybridized state will becomes 3d 4s and 4p. 3d मध्ये again 5 orbitals ड्रॉ करायची, 1 2 3 4 5, 4s मध्ये 1 आणि 4p मध्ये 3. ओके, त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रॉन्स आहेत तिथे दाखवले 6 इलेक्ट्रॉन. पुढचे जे इलेक्ट्रॉन्स येणार आहेत ते मी क्रॉस मार्क करतो, म्हणजे काय कारण 6 लिगँड्स आहेत ना, म्हणजे 12 इलेक्ट्रॉन ऑक्युपाय केले पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नाउ दिस इज युअर हायब्रिडाइज्ड स्टेट. किती झाले, डी मध्ये किती ऑर्बिटल्स हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये आले, 2 d2, s मधला सिंगल आणि p चे किती 3. That's why it shows D2sp3 type of a hybridization. Okay, so this CONH3 3 plus complex shows a D2sp3 hybridization. समजा हे जर हाय स्पिन असलं असतं तर काय करावं लागलं असतं मला सांगा, हे जे ऑर्बिटल्स आहेत ना हे असेच ठेवावे लागले असते, 4s 4p आणि याच्या पुढचा 4d ऑर्बिटल असतो ना, अकॉर्डिंग टू अफकाऊ प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू 11th स्टँडर्ड त्याच्यानंतरची हायर एनर्जी लेवल काय असते 4d ची. सो ते ऑर्बिटल्स वेकंट ठेवायचे. फक्त याच्यामध्ये आता डिफरन्स काय येतो ते बघा, हियर ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. जर पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असेल तर अकॉर्डिंग टू मॅग्नेटिक प्रॉपर्टी दॅट कंपाऊंड शुड बी डायमॅग्नेटिक इन नेचर. शेवटच्या पार्ट मध्ये हे लिहायचं, मॅग्नेटिक नेचर इवन कंपाऊंड इज डायमॅग्नेटिक. पार्ट करून जायचं नाही, पुढे लिहायचं डायमॅग्नेटिक as all electrons are paired. Okay, all electrons are paired. हा तुमचा पहिला पार्ट झाला कसला, मॅग्नेटिक नेचरचा, मॅग्नेटिक प्रॉपर्टी याच्यावर तुम्ही डिटरमाइन करू शकता. आता त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल, CONH चं कसं लिहिणार, CO सेंटरला NH3 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 NH3. कधीही लक्षात ठेवा NH3 असं नाही लिहायचं, हा मॉलिक्यूल बरेच जण असं लिहितात. याचा मीनिंग असं होतं कोबाल्टची बॉन्डिंग हायड्रोजन बरोबर होते, जे इनकरेक्ट आहे.
सेंट्रल मेटल ॲटमचे बॉन्डिंग इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बरोबर होतं आणि असं झालं पाहिजे. ओके, तुम्ही माझे स्टुडंट आहात त्यामुळे माझ्यासारखंच असलं पाहिजे, म्हणजे तसंच पाहिजे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नको. ओके, सो आता याची जॉमेट्री काय जर पार्टिशन नंबर 6 असेल तर त्याची जॉमेट्री काय असते, ऑक्टाहेड्रल. हे वरती लिहिलेलं आहे म्हणून ठीक आहे, पण पेपरमध्ये काय असं देणार ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स एक्सप्लेन करा म्हणून, हे एक्सप्लेन करा म्हणून. ओके, सो याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जरा फास्ट. रिमेनिंग जो पार्ट आहे अजून 3 अक्षय कंपाऊंड्स आपल्याला असंच या सेम फॉर्मॅट मध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे, ते एक्सप्लेन आपण उद्याच्या लेक्चरला करूया. पण आधी जरा स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल ते सांगा. ओके, मी थोडं एक्सप्लेन करतोय परत एकदा आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पॉइंटवर जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं, CONH3 6+ आणि लो स्पिन होतं. लो स्पिन याचा मीनिंग काय, प्रायर टू हायब्रिडायझेशन पेअरिंग होणार. जर हाय स्पिन असेल तर पेअरिंग होणार नाही, कुठेतरी मार्जिन मध्ये लिहून ठेवा. लो स्पिन इज इक्वल टू पेअरिंग, high spin is not equal to pairing, okay, prior to hybridization. Now the first point is electronic configuration of cobalt, that is central metal. जर मी इथे Ni घेतला तर तुम्हाला इथे Ni घ्यावा लागेल, CO घेतला तर तुम्हाला इथे copper चे electronic configuration घ्यावा लागेल. So electronic configuration of cobalt is Ar374s2. हे मात्र पाठात म्हणून मी म्हटलं ट्रान्झिशन एलिमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लर्न नसेल, त्याला ब्रह्मदेव जरी करून आला किंवा मुंडले सर जरी समोर असतील तरी काही नाही करू शकत. तुम्हाला जर येत असेल तरच तुम्ही पेपरमध्ये, इव्हन मी तर काहीच नाही करू शकत. ऍज अ सुपरवायझर मी आलो ते मी तुम्हाला हरायला सुद्धा देणार नाही इकडे तिकडे बघायला. ओके, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ CO इज नथिंग बट Ar374s2. नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ CO3+. कोबाल्टचे ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. हे जर आपल्याला माहिती आपल्याला कॅल्क्युलेट सुद्धा करता येते. लक्षात ठेवा, CONH3 हा तुमचा न्यूट्रल लिगँड आहे, म्हणजे +6 तुम्ही डायरेक्ट घेणार. x + 6 इज इक्वल टू युअर +3. ओके, +6 इकडे जातील म्हणजे तुमचा आन्सर येईल -3. सो -3 ही तुमची ऑक्सिडेशन स्टेट असेल. फक्त लक्षात ठेवायचं ओव्हरऑल कॉम्प्लेक्स वरचा चार्ज जो असतो न्यूट्रल कॉम्प्लेक्सेस बरोबर तो चार्ज करतात, त्याच्यावरती चार्ज आहे +3. सो तुमची सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट या ऑक्सिडेशन स्टेट वरनं म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम किंवा कोऑर्डिनेशन स्फिअरच्या ऑक्सिडेशन स्टेट वरनं कॅल्क्युलेट करता येईल. सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ CO3+ इज Ar3d6. हे कसं काय, 3d7 वरनं 3d6 मध्ये जर पॉझिटिव्ह चार्ज 3 असेल तर 3 इलेक्ट्रॉन मायनस करायचे, जर -3 चार्ज असेल तर 3 इलेक्ट्रॉन ऍड करायचे. याच्यामध्ये मी 3 इलेक्ट्रॉन मायनस केले, यातले 2 गेले म्हणजे 4s ऑर्बिटल वेकंट झालं आणि 3d7 मधला 1 इलेक्ट्रॉन गेला. 2 + 1 = 3, so it will become 3d6. नाउ हे जे 3d6 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे ते मेन्शन केलं 4d 4s 3d 4s आणि 4p मध्ये. मग तुम्ही काय म्हणाल की SF इलेक्ट्रॉन घेतला तर कारण याच्यामध्ये 4s होता, याच्या पुढे लागणारे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 4p चं आहे ते माहिती असायला पाहिजे आपल्याला, म्हणून मी ते घेतलं. ओके, तर 3dx 4s आणि 4p कसा ठेवलेला. मग टोटल नंबर ऑफ लिगँड्स किती याच्यामध्ये 6 आहेत. जेवढे नंबर ऑफ लिगँड्स असतात मल्टिप्लाइड बाय 2 करायचं आणि जे काही इलेक्ट्रॉन्स असतील तेवढे त्याच्यामध्ये ऑक्युपाय करायचे. सो नेक्स्ट घ्यायचं कॉम्प्लेक्स इज लो स्पिन, म्हणजे तुमचा सिक्वेन्स सेम राहायला पाहिजे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल ॲटम, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ चार्ज्ड मेटल ॲटम, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन किंवा इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर central metal atom. Next, whether the given complex is a high or low spin. If it is low spin, then pairing takes place. If it is high spin, then pairing is not take place. So pairing will take place. So complex is a low spin. Hence pairing of electron takes place prior to the hybridization. हे statement common असेल. फक्त हा बदलेल word आणि pairing or not pairing हा तुमचा word जो काय असेल तो. मग पेअरिंग झालं, 6 ऑर्बिटल्स आहे, 5 ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रत्येकाचं पेअरिंग करा. 3 ऑर्बिटल ऑक्युपाय होती, 3 ऑर्बिटल ऑक्युपाय केली, रिमेनिंग ड्रॉ करायची, ती वेकंट तिथे दिसला पाहिजे एक्झामिनरला. 1 2 3 4 5 6 ही जेवढी 6 ऑर्बिटल्स आहेत आणि हे जर लिगँडची नंबर ऑफ जी काही नंबर ऑफ लिगँड्स असतील ते जर मॅच होत असतील तरच हायब्रिडायझेशन होतं, अदरवाईज होत नाही. हे लक्षात ठेवा. 6 वेकंट ऑर्बिटल्स जनरेट झाले मेटलचे, लिगँड ऑक्युपाय होतील आणि मेटल लिगँड कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. सो तेच केलं 4s 4p चे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दाखवले, ज्याच्यामध्ये लिगँड ऑक्युपाय झाले त्याचे नंबर लिहून घेतले. d ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये d2 2 ऑर्बिटल, s तर a सिंगल ऑर्बिटल आणि p 3 ऑर्बिटल मध्ये ऑक्युपाय झालेले इलेक्ट्रॉन्स म्हणजे d2 sp3. सो d2 sp3 is the hybridization of CONH3 3+ low spin complex and the magnetic nature of such compound is a diamagnetic because all electrons are paired. जर समजा बघा मी काय सांगतोय, जर समजा इथे पेअरिंग झालंच नसतं तर काय करणार होता तुम्ही,
हे इलेक्ट्रॉन तसेच ठेवणार आणि पुढच्या ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स ऑक्युपाय करणार, पुढच्या सगळे ऑर्बिटल्स फिल होतील. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन्स काय राहिले, अनपेअर्ड राहिले. जर ते अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर आपलं नेचर काय असतं, पॅरामॅग्नेटिक. सो नेचर चेंज होतं. मॅग्नेटिक प्रॉपर्टी ही इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी वरती डिपेंड असते आणि इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ही नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वर डिपेंड करते, हे लक्षात ठेवा. सो इट इज डायमॅग्नेटिक अँड हेन्स ॲज ऑल इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड, त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि त्याच्यावरती त्याची जॉमेट्री मेन्शन करायची. ऑक्टाहेड्रल हा सिम्बॉल आहे, टेट्राहेड्रल साठी टीडी लिहितो, स्क्वेअर केल्यासाठी डायरेक्ट वर्ड लिहायचं स्क्वेअर केला. सो दिस इज द कॉम्प्लेक्स जॉमेट्री ऑफ द जॉमेट्री ऑफ द CONS. ओके, रिमेनिंगचे पुढचा पार्ट आहे तो आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघूया. आज काय काय एका मिनिटामध्ये रिवाइज करूया आणि स्टॉप करूया. आज काय काय बघितलं, सगळ्यात पहिल्यांदा आज बघितलं होतं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्याच्यामध्ये लिंकेज आयसोमर, हायड्रेट आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम एज वेल एज आयोनायझेशन आयसोमेरिझमची एक्झाम्पल्स बघितली. त्याच्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्ससाठी महत्त्वाचा पॉईंट बघितला, इक्वेशनचे इक्वेशन्स, त्याचे व्हॅल्यूज आणि रिॲक्शन्स. त्याच्यामध्ये कन्क्लुजन काढलं, कोबाल्ट कॉम्प्लेक्सेस जे असतात ते स्टेबल असतात अदर कॉम्प्लेक्सेस किंवा सीयू कॉम्प्लेक्सेस जे असतात ते मोर स्टेबल असतात असं म्हणू शकतो. सीओ हे सीयू पेक्षा सुद्धा मोर स्टेबल असतात, म्हणजे ते कंपाऊंड जनरेट करू शकतात अदर लिगँड्स बरोबर. Basis of equilibrium constant. Next, factors affecting on the stability of coordination complexes. So in that charge to size ratio means m by z ratio is important. So value of m by z ratio is higher than stability is also higher. Equilibrium order लक्षात ठेवायचं. आपण mn पासून स्टार्ट करतो. सो mn FeCO ni कॉपर आणि ग्लास फ्लॅशला तुमचं CD. हे सगळं कशासाठी, डायव्हॅलंट मेटल आयनसाठी होती. नेक्स्ट पुढचा कंपाऊंड असा बघितला होता, म्हणजे पुढचा पॉइंट असा बघितलेला, जर तुमचे जे कॉपर कॉम्प्लेक्सेस आहेत ते CD2 पेक्षा सुद्धा जरी त्याची साईज लहान असेल तरी सुद्धा ते मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस जनरेट करतात. पुढचा पॉइंट बघितला नेचर ऑफ लिगँड्स. सो जर लिगँड बेसिक नेचर मध्ये कंपाऊंड्स मध्ये प्रेझेंट असतील तर त्याची स्टॅबिलिटी ऍज कंपेअर टू ऍसिडिक लिगँड पेक्षा जास्त असते. ओके, इट्स अ स्टेटमेंट ऍक्च्युअली. नेक्स्ट बीबीटी म्हणजे काय, बॅलन्स बॉन्ड थिअरी. त्याच्यामध्ये केलं काय जातं, सगळ्यात पहिल्यांदा बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ सेंट्रल मेटल ॲटम ओव्हरलॅप्स विथ बॅलन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ लिगँड्स combined to form mixing and recasting of molecular orbital, and that molecular orbital gives us information about bond parameter, bond length, bond angle and stability as well as the geometry of the complexes. So these are some postulates. आणि मग एक्झाम्पल बघितलं, सी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स मधला पहिला पॉइंट CONS 3 प्लस लो स्पिन. पुढच्या उद्याच्या लेक्चरला आपण 6 मायनस फ्लोरीन, तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे आणि हाय स्पिन मध्ये तो प्रेझेंट असतो. ओके, तर त्याच्यामध्ये पेअरिंग होत नाही. सो ते कसं काय लिहायचं, काय करायचं, हायब्रिडायझेशन काय असेल, त्याची जॉमेट्री काय असेल, त्याची स्टॅबिलिटी कशी असेल, ते मॅग्नेटिक असेल की नाही, की पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक कुठला असेल ते आपण नंतर बघूया. ओके, सो हा इथपर्यंतचा जेवढा पार्ट झाला तेवढा आज चांगला प्रिपेअर करा. उद्याच्या लेक्चरला पुढचा पार्ट आपण कंटिन्यू करू. टेस्टचं प्रिपरेशन तुमचं चालू असणारच आहे. ओमिट झालेला पार्ट जास्त डोक्याला ताप करून प्रिपेअर करायचा नाहीये, तो पार्ट सोडून द्यायचा. रिमेनिंग पार्ट जो आहे तो कंटिन्यू